Associate sponsor Ultratech Cement. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड त्याचबरोबर शेजारी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील केळींनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे। देशासह विदेशातही ही केळी जी आहे ती पाठवली जाते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही पूर्ण केळी जी आहे ती अख्खा देशात पाठवली जाणार आहे आणि जे आहे ते कामगाराकडून जे आहे ते या केळीचे जे आहे ते स्वच्छताकरण करण्याची प्रक्रिया आपल्याला सुरू असल्याची या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या केळीला जे आहे ते अख्खा देशात मोठी मागणी आहे आणि ही सर्व केळी जी आहे ती इराक येथे पाठवण्यात येणार आहे। आपल्यासोबत नांदेडचे व्यापारी आहेत, काय नाव आहे आणि कशा प्रकारे ही केळी पाठवली जाते? मी निलेश देशमुख। आमची शंभूनाथ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या नावाने आमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे। 2016 पासून आम्ही साधारणतः या भागातून केळी निर्यात करतो। अख्खा देशामध्ये साधारणतः 8 ते 10 देशामध्ये या भागातील केळी आम्ही सातत्याने पाठवत असतो। खरं तर या डोमेस्टिक मार्केटपेक्षाही जेव्हा आपण बाहेर देशात केळी पाठवतो त्या पाठवण्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल हा दर जास्तीचा मिळतो आणि त्यासोबतच जे काही वेस्टेजची केळी असेल त्यांची त्या केळीलाही आम्ही पूर्ण रेटनी ती वेस्टेजचा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही वर्ग करतो। आता ही केळी मुंबईला जाणार, त्यानंतर पुढे पाठवणार, ही सगळी प्रक्रिया कशी असते? आता आमच्या भागातून आम्ही या केळीचं पॅकिंग करतो। सुरुवातीला आपण जसं इथं दृश्य पाहत आहात, त्यानंतर ही पॅकिंग झालेली केळी JNPT मुंबई येथे दाखल होते। त्या ठिकाणी त्याची प्रीकूलिंग अगोदर करण्यात येते। प्रीकूलिंग करून कोल्ड स्टोरेजमध्ये हा माल ठेवण्यात येतो आणि ज्या दिवशी त्याची शिपमेंटची डेट असते त्या दिवशी हा जहाजाने या केळीचा प्रवास सुरू होतो। त्याला पूर्ण किती कालावधी लागतो? साधारणतः आज जी केळीची कटिंग होतं या दिवसापासून साधारणतः त्या देशामध्ये पोहोचायला 25 ते 30 दिवसाचा कालावधी लागतो। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, मला सांगा आपली देशात आपली केळी अख्खा देशात जात आहे, याच्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? आता आमच्या केळीला समजा एक्सपोर्ट झाल्यामुळं इराण या देशामध्ये गेल्यामुळं लोकलपेक्षा 200 रुपयानं रेट आम्हाला जास्त मिळतो। आजच्या घडीला लोकलचा रेट आमचा 700 ते 800 रुपये आहे आणि एक्सपोर्ट केल्यामुळं शंभूनाथ टेंडरिंग कंपनीमार्फत आम्हाला 200 रुपयानं नफा जास्त होत आहे शेतकऱ्याला। आता केळीवर कोणते प्रकल्प उभे राहिले पाहिजे काय वाटतं तुम्हाला? केळीवर आता करण्यासारखे खूप प्रकल्प आहेत। चिप्स करण्यासारखे आहेत, केळीचे पावडर पण करता यायले आणि पिकून तर आपण खातोच दरवेळेस। निश्चितच हे शेतकरी होते आणि सांगितलं की बाहेर देशात केळी जात असल्यामुळे आम्हाला प्रति क्विंटल 150 ते 200 रुपयाचा फायदा होतो। ज्ञानेश्वर लोंढे, TVNine मराठी, मालेगाव, नांदेड। Associate sponsor Ultratech Cement. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।